वारंवार रिपीट होणारे GK-GS प्रश्न. तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले? सदाशिवराव पेशवे. मराठी व अफगाणिस्तानचा बादशहा अहमद शाह अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुर्दी घाट येथे झालेल्या लढाईच्या दरम्यान बचेंगे तो और भी लढेंगे असे उद्गार कोणी काढले? दत्ताजी शिंदे. 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला? दुसरा बाजीराव. कोणी पेशवाला त्याच्या पदावरून हटवले, त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले? वॉरन हेस्टिंग्स. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? पुरंदर. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? 14 मे 1657. छत्रपती संभाजी महाराजांचा समाधीस्थळ कोठे आहे? वढू बुद्रुक. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे? जव्हार. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? हरियाणा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती? राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत कोण होते? मोरो त्रिंबक डबीर. जंजिरा हा किल्ला कोणी बांधला? मलिक. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या ठिकाणी आहे? बुलढाणा. शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे? बाजीराव पेशवे. कोणत्या लढाईना इंग्रजी सत्तेचा पाळा बन्नालमध्ये घातला गेला? प्लासी. प्लासीची लढाई केव्हा झाली? 23 जून 1957. प्लासीची लढाई कोणामध्ये झाली? सिराज उद्दौला व इंग्रज. वॉन्डिवॉशची लढाई केव्हा झाली? 1960. बक्सारची लढाई केव्हा झाली? 1764. मुंबई हे बेट इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला कोणी आंदण दिले? पोर्तुगीजांनी. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? सुरत. कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द झाली? 1813 सनदी कायदा. कोणत्या महसुली पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? रयतवारी. 20. वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी कोणत्या साली कालिकत बंदरावर पोहोचला? 20 मे 1498. 27. वास्को द गामा यांनी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? झामोरीन. 28. अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? कोलंबस. 29. कोलंबस यांनी अमेरिका खंडाचा शोध केव्हा लावला? 1453. 30. क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी कोणाला दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले? बहादूर शाह. 31. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? नानासाहेब पेशवे. 32. मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत गोळी झाडून कोणाची हत्या केली? मेजर ह्युसन. 33. इसवी सन 1199 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? सदाशिव निळकंठ जोशी. 34. 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला? केरळ. 35. ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले? रामसिंग. 36. 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले? विदा सावरकर. 37. पेशवा नानासाहेब यांचा सेनापती कोण ज्यांनी 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली? तात्या टोपे. 38. 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? मीरत. कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो? 1909. 40. जातीय निवाडा या नावाने इतिहास प्रसिद्ध असलेला निवाडा टॅम्से मॅकडॉनल्ड यांनी केव्हा जाहीर केला? 16 ऑगस्ट 1932. 41. रौलत ॲक्ट हा काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? 6 एप्रिल 1919. 298. 42. चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात दाबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले? रौलत कायदा. 43. कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? दुसऱ्या. 44. तीनही गोलमेज परिषदेत उपस्थित राहणारे व्यक्ती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 45. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? ॲनी बेझंट. 46. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी व मवाळवादी अशी फूट पडली? सुरत 1907. 47.
सन 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते? फैजपूर. 48. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1885. 49. महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला? शेतकऱ्यांसाठी. 50. जालियनवाला बाग हत्याकांडाशी चौकशी कोणत्या कमिशनने केली? हंटर कमिशन. 51. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 52. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 53. भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? 26 नोव्हेंबर 1949. 54. भारताचे संविधान कधी अंमलात आले? 26 जानेवारी 1950. 55. भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली? 12. 56. घटना समितीची स्थापना कोणत्या योजनेनुसार झाली? कॅबिनेट मिशन योजना. 57. घटना समितीमध्ये एकूण किती सदस्य होती? 389. 58. घटना समितीची पहिली बैठक कधी पार पडली? 9 डिसेंबर 1946. 59. भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? साम्राज्यवादी. 60. भारतीय राज्यघटनेत सध्या किती कलम आहेत? 448. अनिश्चित. 61. भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत? 25. 62. भारतीय संविधानानुसार सार्वभौम म्हणजे काय आहे? भारतीय जनता. 63. राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? केशवानंद भारती खटला. 64. भारतीय घटनेचा आत्मा कशाला म्हणतात? सरनामा. 65. मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहे? 12 ते 35. 65. मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहे? 12 ते 35. 66. राज्यघटनेत एकूण किती मूलभूत हक्क देण्यात आले आहेत? 6. 67. स्वतंत्रचा हक्क कोणत्या कलमासंबंधित आहे? 19 ते 22. 68. भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली? कलम 17. कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये होत नाही? माहितीचा अधिकार. भारतीय राज्यघटनेत नागरिकांना कोणत्या कलमान्वये समतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला? कलम 14 ते 18. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे? कलम 32. भारतीय राज्यघटनेत अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण कोणत्या अनुच्छेदमध्ये दिले आहे? कलम 20. भारतीय राज्यघटनेतील कलम 19 स्वतंत्रचा हक्क यामध्ये कोणत्या स्वतंत्राचा समावेश होत नाही? शिक्षणाचे स्वतंत्र. भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? भाग 3. एका अपराधाबद्दल एकच शिक्षा हे तत्त्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मान्य करण्यात आले आहे? कलम 20. भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार किती वर्ष वयाखालील बालकास कारखान्यात व खाणीत काम करण्यास प्रतिबंध केलेले आहे? 14. 77. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी असे भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे? अनुच्छेद 51 ए. 78. मूलभूत हक्काच्या हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते? 32. 79. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित आहे? कलम 44. 80. भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे? अनुच्छेद 16. 81. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केले आहे? 51 अ. 82. कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? संपत्तीचा. 83. भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे? USSR, सोव्हिएत रशिया. 84. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये आहे?
मूलभूत कर्तव्य. 85. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? हेबियस कॉर्पस. 86. घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता? 370, जो 2019ला रद्द करण्यात आला. 87. मूळ संविधानामध्ये किती कलमे होती? 395. 88. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात? अनुच्छेद 171. 89. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात जीवित व्यक्ती व स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे? अनुच्छेद 21. 90. घटना दुरुस्तीशी संबंधित कलम कोणते? 368. 91. इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय घटनेतील कोणत्या कलमांमध्ये नमूद करण्यात आले आहे? कलम 1. 92. भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? राष्ट्रीय आणीबाणी. 93. राज्य आणीबाणीशी संबंधित कलम कोणते? 356. 294. आर्थिक आणीबाणीशी संबंधित कलम कोणते? 360. 95. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे? कलम 14 ते 18. 96. कोणती घटना दुरुस्ती मुख्य पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे? 73वी. 97. भारतीय संविधानात कोणत्या घटना दुरुस्तीनं 9वी अनुसूची जोडली? पहिल्या. 98. 56वी घटना दुरुस्ती 1987 नुसार कोणत्या राज्याला नवीन राज्य म्हणून मान्यता मिळाली? गोवा. 99. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले? 42वी. 100. भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या घटना दुरुस्तीमुळे झाले आहे? 73वी व 74वी घटना दुरुस्ती. सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? 8. 2. सौरमालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हणतात? मंगळ. 3. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. 4. कोणत्या 2 ग्रहांना उपग्रह किंवा चंद्र नाहीत? बुध आणि शुक्र. 5. सूर्यापासून निर्माण होणाऱ्या अतिनील किरणांना शोषून सजीव सृष्टीचे रक्षण करणारा ओझोनचा थर कोणत्या भागात आढळतो? स्थितांबर. 6. सौरमालिकेत ग्रहांच्या उपग्रहांपैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता? गॅनिमेड. 7. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? मंगळ. 8. पृथ्वीच्या सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? 71%. 9. कोणते अक्षवृत्त पृथ्वीला 2 भागात विभागतं? विषुववृत्त. 10. चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवड्यास काय म्हणतात? शुक्ल पक्ष. 11. चंद्राच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत येणाऱ्या पंधरवड्यास काय म्हणतात? कृष्ण पक्ष. 12. भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? रिश्टर. 13. पृथ्वीवर पूर्व-पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात? अक्षवृत्ते. 14. कोणत्याही 2 लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती फरक असतो? 4 मिनिटांचा. 15. कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात? 180 अंश रेखावृत्त. 16. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? शुक्र. पर्यायामध्ये बुध असेल तर ते उत्तर द्यावे. 17. कोणत्या ग्रहाला पहाटेचा तारा असे म्हणतात? शुक्र. 18. लीप वर्षात एकूण किती दिवस असतात? 366. 19. कोणत्याही 2 ताऱ्यांमधील अंतर कोणत्या परिमाणात मोजतात? प्रकाशवर्ष. 20. भूगर्भातील पदार्थाचा अभ्यास या शास्त्रांचे नाव कोणते? मिनरलॉजी. 20. सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध. 22. सूर्यग्रहण कोणत्या स्थितीला होऊ शकते? अमावस्या. 23. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीच्या काय म्हणतात? परिभ्रमण. 24.
पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरते, याला काय म्हणतात? पृथ्वीचे परिवलन. 25. हेलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो? 76. 26. सूर्याच्या सर्वात जवळ व सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? बुध. 27. सूर्यापासून अंतराच्या दृष्टीने ग्रहाचा योग्य क्रम लावा. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनम, नेपच्यून. 28. दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठी रात्र कोणती? 21 जून. 29. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? 21 जून. 30. सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? मंगळ. 31. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो हे विधान वस्तुस्थिती आहे. 32. ताऱ्यांची लुकलुकणे याचं कारण काय? वायुमंडलातील वायूचा बदलता अपवर्तनांक. 33. कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात? 180 अंश रेखावृत्त. 34. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? सूर्य. 35. कोणत्या ग्रहाभोवती कडी आहेत? शनी. 36. शनीभोवती स्पष्ट दिसणारी एकूण किती कडी आहेत? 9. 37. चंद्र दररोज अगोदरच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो? 50. 38. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? पारा. 39. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो? 365 दिवस. 40. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास किती कालावधी लागतो? 24 तास. 41. पृथ्वीवर गोडे पाणी किती टक्के आहे? 3%. 42. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के असते? 0.03%. 43. पृथ्वीवर सर्वाधिक असलेला वायू कोणता? नायट्रोजन, 78%. 44. पृथ्वीवर ऑक्सिजनचं प्रमाण किती? 21%. 45. सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध. 46. लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली? उल्कापात. 47. कोणत्या ग्रहाभोवती असलेल्या दाट वातावरणात अमोनिया, मिथेन व हायड्रोजन या वायूचे अस्तित्व आढळून आले आहे? शनी. 48. राशी 12 आहेत, तर एकूण नक्षत्र किती आहेत? 27. 49. सार्क या संघटनेत एकूण किती देश आहेत? 8. 50. सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? 8 डिसेंबर 1985. 51. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? फोटोमीटर. 52. ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? डेसिबल. 53. हर्ट्झ हे काय मापनाचे एकक आहे? वारंवारता. 54. प्रकाशवर्षे हे कशाचे एकक आहे? अंतर. 55. 1 मेट्रिक टन म्हणजे किती किलोग्राम? 1000 ग्राम. 56. 1 किलोबाईट म्हणजे किती बाईट्स? 1024 बाईट्स. 57. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण काय मोजण्याकरिता वापरतात? वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी. 58. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? गॅल्व्हनोमीटर. 59. अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी. 60. सेंटीग्रेड व फॅरनहीट तापमान कोणत्या तापमानावर समान असते? -40. 60. तापमानाचे MKS पद्धतीतील एकक कोणते आहे? केल्विन. 62. वेगाचे SI एकक कोणते? मीटर बटा सेकंद. 63. त्वरणाचे SI एकक कोणते? मीटर बटा प्रति सेकंद वर्ग. 64. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? बॅरोमीटर. 65. नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात? समुद्रामध्ये अंतर मोजणे. 66. शक्तीचे एकक काय आहे? वॅट. 67. डेसिबल हे काय मोजण्याचं एकक आहे? आवाजाची तीव्रता. 68. समुद्राची खोली मोजण्याचा शास्त्रीय परिणाम कोणते? फेंदम. 69. ऊर्जा मापनाचे MKS पद्धतीत एकक कोणते आहे? जूल. 70. दाबाचे एकक कोणते आहे? पास्कल. 71. तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? थर्मामीटर. 72. रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो?
स्फिग्मोमॅनोमीटर. 73. 10 अश्वशक्ती म्हणजे किती? बॅट 4640. 74. पृथ्वीवर 90 किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असेल? 15 किलोग्राम. 75. ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? स्थायू. 76. ध्वनीचा वेग कोणत्या पदार्थामध्ये सर्वाधिक जास्त असतो? ॲल्युमिनियम. 77. इंद्रधनुष्यात एकूण किती रंग असतात? 7. 78. मानवी ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती आहे? 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. 79. सर्वात कमी अपवर्तनांक कशाचा असतो? हवा. 80. नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यांमधील दृष्टिपटल यांच्यामधील अंतर वाढल्यास काय होते? निकट दृष्टिदोष. 81. समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? सोनार तंत्रज्ञान. 82. ध्वनीचा सर्वसाधारण हवेतील वेग किती असतो? 340 मीटर बटा सेकंद. 83. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण कोणत्या तरंगामार्फत होते? अणुतरंग. 84. वटवाघूळ अंधारात उड्डू शकते कारण त्यांनी निर्माण केलेल्या ध्वनी लहरी त्यांना मार्गदर्शक ठरतात. 85. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते? वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक. 86. कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? पोलाद. 87. प्रकाशाचे अस्तित्व जास्त होते त्या कारणांना काय म्हणतात? फोटॉन. 88. ध्वनी प्रदूषण नियम व नियंत्रण अधिनियम कधी अस्तित्वात आला? 2000. 89. ध्वनी तरंगाचे प्रसारण कशातून होत नाही? निर्वात जागा. 90. इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो? पांढऱ्या. 92. आकाशाचा निळा रंग प्रकाशाच्या कशाचे उदाहरण आहे? अपस्करण. 93. सोलार कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगवलेली असते? काळ्या. 94. क्ष किरण म्हणजे काय? प्रभाररहित कण. 95. लेझरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? लिडार. 96. जमिनीवरील ओझोन थर सूर्यप्रकाशातील कोणते किरणे शोषून घेतात? जांबुलातील किरण. 97. लाल काचेमधून पाहिल्या झाडाची हिरवी पाने कशी दिसतात? काळ्या रंगाची दिसतात. 98. तुमच्या शरीराची स्थितीत ऊर्जा कोणत्या स्थितीमध्ये कमीत कमी असते? जमिनीवर झोपलेले असताना. 99. बटाटे कांदे यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? गॅमा. दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरतात? बहिर्वक्र भिंग. 100. ऑप्टिकल फायबर हे तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? संदेशवहन. परीक्षांसाठी पुन्हा पुन्हा येणारे 100 प्रश्न. 1. केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे? नागपूर. 2. आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कुठे आहे? बिकानेर. 3. कोणत्या शहराला इंद्रायणी नगरी असे म्हणतात? अमरावती. 4. पंचायत राज दिन कधी असतो? 24 एप्रिल. 5. चेराव नृत्य कोणत्या राज्यातील आहे? मिझोराम. 6. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीकाठावर आहे? सुवर्णरेखा. 7. पतितपावन मंदिर कोणी स्थापन केले? सावरकर. 8. महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? विदर्भ. 9. पैनगंगा नदीच्या उगमस्थान कुठे आहे? बुलढाणा. 10. दारणा धरण कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक. 11. सुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे? दापोली, रत्नागिरी. 12. युनिसेफ कशाशी संबंधित आहे? बालके. 13. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती. 14. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? बॉम्बे हेरॉल्ड. 15. वारकरी संप्रदायाचा पाया कोणाला म्हणतात? संत ज्ञानेश्वर. 16. वारकरी संप्रदायाचा कळस कोणाला म्हणतात? संत तुकाराम. 17. क्योटो करार कशाशी संबंधित आहे? पर्यावरण. 18. मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला? केरळ. 19. स्वतंत्र भारताचे पहिली कायदेमंत्री कोण? डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 20. फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? सममूल्यभार. 21. माणिकडोह बिबट्या प्रजनन केंद्र कुठे आहे? जुन्नर. 22. लेझरच्या सहाय्याने पर्यावरणाचे नियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? लिडार. 23. ईडी कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते? वित्त मंत्रालय. 24. पोस्को ॲक्ट कशाशी संबंधित आहे? बाललैंगिक अत्याचार. 25. कोणत्या नदीला बिहारच्या अश्रू असे म्हणतात? कोसी नदी. 26. कोणत्या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात? ब्रह्मपुत्रा नदी. 27. कोणत्या नदीला बंगालचे अश्रू असे म्हणतात?
दामोदर नदी. 28 जननी सुरक्षा योजनाचे ध्येय काय आहे? माता मृत्यूदर कमी करणे. 29 राजे रब्बी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली. 30 भारतातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन कोणते आहे? धूम, दार्जिलिंग. 30 महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? ठाकी. 32 1772 मध्ये कोणी जिल्हा अधिकारी पदाची निर्मिती केली? घाई. 33 ज्ञानगंगा अभयारण्य कुठे आहे? बुलढाणा. 34 माहिती अधिकार 2005 मधील एकूण किती कलमे आहेत? 31. 35 सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? विस्तार अधिकारी. 36 सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? पंचायत समिती उपसभापती. 37 ग्रामपंचायतच्या अनुदानास कोण मान्यता देते? पंचायत समिती. 38 सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी किती? 1930 ते 34. 39 महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठे जाते? कोल्हापूर ते गोंदिया. 40 सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठे जाते? कोल्हापूर ते मुंबई. 42 महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे कुठून कुठे जाते? कोल्हापूर ते मुंबई. 43 विदर्भ एक्सप्रेस रेल्वे कोठून कुठे जाते? गोंदिया ते मुंबई. 44 सिंहगड एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठे जाते? पुणे ते मुंबई. 45 कालीसागर संयुक्त प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश. 46 पेंच प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश. 47 बावनथडी प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश. 48 लेंडी प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, तेलंगणा. 49 दूधगंगा प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, कर्नाटक. 50 तिल्लारी प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, गोवा. 51 महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर. 52 हैदराबाद स्टेट कोणत्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले? 1948. 53 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण? न्याय एस.के. दार. 53 अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? संभाजीनगर. 53 अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? संभाजीनगर. 54 देशातील सर्वात मोठे फुलपाखरू कोणते? गोल्डन बर्ड विंग. 55 महाराष्ट्राचा राज्यपक्षी हारियाल चे शास्त्रीय नाव काय आहे? टेरॉन फॉनिकॉप्टेरा. 56 रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतात? रक्तपट्टिका. 57 महाराष्ट्रातील रस्त्यावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा कुठे आहे? नाशिक. 58 फुले देई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात? उत्तराखंड. 59 राज्यात विकास आयुक्त म्हणून कोण कार्यरत असतात? मुख्य सचिव. 60 सर्वोच्च न्यायालयाचे कलम कोणते? कलम 124. 60 उच्च न्यायालयाचे कलम कोणते? कलम 214. ग्रामसभेचे कलम कोणते? कलम 243 अ. 63 घटनात्मक आणीबाणीचा कलम कोणता? कलम 356. 64 आर्थिक आणीबाणीचा कलम कोणता? कलम 360. 65 राष्ट्रीय आणीबाणीचा कलम कोणता? कलम 352. 66 निवडणूक आयोगाचा कलम कोणता? कलम 324. 67 घटना दुरुस्तीचा कलम कोणता? कलम 368. 68 कलम 17 कशाशी संबंधित आहे? अस्पृश्यता नष्ट करणे. 69 ग्रामपंचायत स्थापनाचे कलम कोणते? कलम 40. 70 कलम 51 अ कशाशी संबंधित आहे? मूलभूत कर्तव्य. 71 राष्ट्रपती पदाचे कलम कोणते? कलम 52. 72 राष्ट्रपतीवरील महाभियोग पद्धत कोणत्या कलमात आहे? कलम 61. 73 कलम 63 कशाशी संबंधित आहे? भारताचे उपराष्ट्रपती. 74 कलम 72 कशाशी संबंधित आहे? राष्ट्रपतीला दयेचा अधिकार. 75 संसद रचनेचा कलम कोणता आहे? कलम 79. 76 राज्यसभा रचनेचे कलम कोणता आहे? कलम 80. 77 लोकसभा रचनेचे कलम कोणता आहे? कलम 81. 78 गाडगेबाबांना खराट्याचा बादशहा असे कोणी म्हटले आहे? आचार्य अत्रे.
79 देशातील पहिले गायींसाठी अभयारण्य कुठे आहे? मध्य प्रदेश. 80 शाहू महाराजांनी महार वतने केव्हा रद्द केली? 1918. 81 गुलशनाबाद हे प्राचीन नाव कोणत्या शहराचे आहे? नाशिक. 82 भारताची कोकिळा कोणाला म्हणतात? सरोजिनी नायडू. 83 आशिया खंडातील पहिली औद्योगिक क्रांती कुठे झाली? जपान. 84 डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली? वी. रा. शिंदे. 85 डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 86 भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणते? हुबळी. 87 गणपतीचे अर्धपीठ कुठे आहे? जळगाव. 88 महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली? 1993. 89 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? 1992. 90 भारतरत्न पुरस्कार पदावर कोणते चिन्ह असते? सूर्य. 91 शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात देतात? विज्ञान क्षेत्र. 92 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियानोग्राफी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र. 93 जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती? चीनी. 94 आदिमानवाने जनावरांचा काय म्हणून उपयोग केला? अन्न. 95 विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे? तिरुवनंतपुरम. 96 स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? मध्य प्रदेश. 97 धागडी नृत्य कोणत्या राज्यातील आहे? महाराष्ट्र. 98 चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीस काय म्हणतात? गडद पंधरवडा. 89 महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांचे सुख्यात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली? बॉम्बे हेराल्ड. 100 राजस्थानमधील घाना अभयारण्य कशासाठी आहे? बदक. स्पर्धा राष्ट्रपती श्रीपती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहे? ओडिसा. द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या आहेत? 15व्या. भारतातील संरक्षण दलाचं सर्वोच्च कमांडर कोण आहेत? राष्ट्रपती. राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्ष. राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती असते? 35 वर्ष. भारताचं उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती आहे? 35 वर्ष. भारतात आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? उपराष्ट्रपती. भारताच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देते? सरन्यायाधीश. पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? राष्ट्रपती. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? राष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे कशाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? राज्यसभा. भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. मंत्रिमंडळ हे कोणाला जबाबदार असते? लोकसभा. भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी कोण असतो? महान्यायवादी. भारताच्या लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? 552. भारताच्या राज्यसभेची सदस्य संख्या किती असू शकते? 250. महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडले जातात? 48. महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात? 19. लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? जगदीप धनगड. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते? राज्यसभा. लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? 25 वर्ष. भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आली आहे? 552. भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? 13 डिसेंबर 2001. 20. राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय असते? 30 वर्षापेक्षा कमी नसावी. 27. राज्यसभेचे सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती. 28. साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून जास्तीत जास्त किती सदस्याची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात? 12.
29 शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? लोकलेखा समिती. 30 लोकलेखा समितीची स्थापना केव्हा झाली? 1921. 31 लोकलेखा समितीचा अध्यक्ष कोण असतो? विरोधी पक्षाचा सदस्य. 32 धनविधेयक कोणत्या सभागृहात प्रस्तुत केले जाते? फक्त लोकसभेत. 33 कोणत्या कलमान्वये धनविधेयक मांडले जाते? कलम 110. 34 राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? कधीच नाही. 35 लोकसभा दर किती वर्षांनी बरखास्त होते? 5 वर्ष. 37 राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी किती वर्षांचा असतो? 6 वर्ष. 37 लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? लोकसभेचे सभापती. 38 राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदान करू शकत नाही? विधान परिषद निर्वाचित सदस्य. कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? राज्यसभा. 40 लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? राष्ट्रपती. 41 अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागविण्यासाठी किमान किती दिवसाचा नोटीस कालावधी आहे? 15 दिवस. 42 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. 43 देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे काय? संसद. 44 संसदेमध्ये अप्पर हाऊस कोणाला म्हणतात? राज्यसभा. 45 महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? प्रकाश सर. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? विजयालक्ष्मी पंडित. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल राहणारे व्यक्ती? पी.सी. अलेक्झांडर. 48 राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. 49 राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? मुख्य न्यायाधीश. उच्च दर्जाच्या लोखंड निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो? मॅग्नीज. 52 कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? हिरा. 53 धातू शुद्धीकरणाची सर्वात व्यापक पद्धत कोणती? औष्णिक अपघटन. 54 ब्रॉन्झ या संमिश्रामध्ये धातूचे प्रमाण किती असते? 10% तांबे व 10% कथील. 55 ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? बॉक्साईट. 56 लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो? झिंक. 57 कक्ष तापमानाला द्रव्य स्थितीत असणारा एकमेव धातू कोणता? पारा. 58 कोणत्या धातूमुळे जास्त मोटारगाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते? शिसे. 59 चांदीची संज्ञा काय आहे? Ag. 60 सोन्याची संज्ञा काय आहे? At. 61 भांड्यांना कल्लई करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कथील. 62 पोलाद हे संमिश्र कशापासून बनले जाते? लोह आणि कार्बन. 63 आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीत तांब्याचा क्रमांक काय आहे? 29. 64 विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोध तयार करण्यासाठी धातूचे कोणतेच मिश्रण वापरतात? जर्मन सिल्वर. 65 हॅलोजन कुळातील नसलेले मूलद्रव्य कोणते? हेलियम. 67 भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अणुक्रमांक हा कशाची संज्ञा दर्शवितो? इलेक्ट्रॉन. 68 हायड्रोजन हा पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडते? वापू. 69 कार्बनचा अणुअंक किती आहे? 6. 70 ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे? 8. पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात? आयोडीन. 71 कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात? कोबाल्ट. 72 सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते? कार्बन. 73 सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो? ऑक्सिजन. 74 पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते? ऑक्सिजन. 75 हवेमध्ये ऑक्सिजनचा प्रमाण किती टक्के आहे? 21. 76 हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती आहे? 78.08%. 77 टेनिसिन काय आहे? मूलद्रव्य. 78 फॉस्फेटचे रासायनिक गुणसूत्र कोणते? H2PO4. 79
सोडियमचे रासायनिक सूत्र कोणते? Na. 80. सर्वात हलका वायू कोणता? हेलियम. 81. शोभेची दारू बनवण्यासाठी कशाचा वापर करतात? फॉस्फरस. 82. आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहे असे कोणी सांगितले? मोसले. 83. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? सायट्रिक आम्ल. 84. ताक व दही यामध्ये कोणते आम्ल असते? लॅक्टिक आम्ल. 85. चिंच व द्राक्ष यामध्ये कोणते आम्ल असते? टार्टारिक आम्ल. 86. मुंग्यांचा चावा, मधमाशांचा चावा यामध्ये कोणते आम्ल असते? फॉर्मिक आम्ल. 87. व्हिनेगर, सफरचंद, अननस यामध्ये कोणते आम्ल असते? ॲसिटिक आम्ल. 88. आम्ल पदार्थाची चव कशी असते? आंबट. 89. पीएच मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचं मूल्य किती? 7. 90. मृदेचा पीएच सामू जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते? आम्लारीधर्मी मृदा. 91. गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू तयार होतो? मिथेन. 92. कृत्रिमरित्या फळे पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्या तत्वावर प्रतिबंध आणण्यात आला? कॅल्शियम कार्बाइड. 93. गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात? मिथेन प्लस CO2. 94. RDXचे दुसरे नाव काय? सायक्लोनाइट. 95. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? H2O. 96. पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात? ऑक्सिजन आणि हायड्रोजन. 97. मिठाचे रेणुसूत्र काय आहे? NaCl. 98. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? सोडियम बायकार्बोनेट. 99. धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? सोडियम कार्बोनेट. 100. सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे? NaHCO3. वार्तालापात वारंवार रिपीट होणारे GK/GS प्रश्न. 1. आकाशाचा निळा रंग प्रकाशाच्या कशाचे उदाहरण आहे? अपस्करण. 2. हिरा चमकदार दिसतो कारण? पूर्ण आंतरिक परावर्तन. 3. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? 8 मिनिटे. 4. सूर्यप्रकाशात एकूण किती रंग असतात? 7. 5. कॅथोड किरणे हे कण तरंग असतात. ऋण विद्युत प्रभावरहित. 6. प्रकाशाचे अंगभूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात? अपस्करण. 7. वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणती काच वापरतात? बहिर्वक्र. 8. निकटदृष्टीचा हा दृष्टिदोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? अंतर्वक्र. 9. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार असते? टंगस्टन. 10. विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये होते? ध्वनी ऊर्जेमध्ये. 11. रबर हा विजेचा सुवाहक आहे का? नाही. 12. विद्युत बल्बमधील ताळ्याच्या कुंडलाचा वीजबिंदू कसा असतो? अतिउच्च असतो. 13. जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्यास काय म्हणतात? जनरेटर. 14. JSW पॉवर प्लांट हे काय वापर करून वीज निर्मिती करते? कोळसा. 15. विद्युत इस्त्रीचे कार्य कशावर आधारित आहे? जूलचा नियम. 16. फॅरेडेच्या विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? सममूल्य भार. 17. इलेक्ट्रॉनिक बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? नायट्रोजन. 18. घरातील सर्व विद्युत उपकरणे काय दाखवतात? समांतर जोडणी. 19. घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? दोलन गती. 20. विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे? गुरुत्व. 21. न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? 3. 22. न्यूटनचा पहिला नियम कोणता? जडत्वाचा नियम. 23. न्यूटनचा दुसरा नियम कोणता? संवेग परिवर्तनाचा नियम. 24. न्यूटनचा तिसरा नियम कोणता? क्रियाबल व प्रतिक्रियाबल. 25. अग्निबाणाच्या गतीसाठी वापरलेले तत्त्व न्यूटनच्या कोणत्या नियमावर आधारित आहे? तिसऱ्या. 24. विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते? न्यूक्लिअर बल. 27. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षणाची किंमत किती असते? 9.8/2. 28. जे दोलन तरंग प्रसरणाच्या दिशेने लंबवत असतात त्यास काय म्हणतात? अवतरंग. 29.
समुद्र सपाटीपासून जसजसे वर जावे तसतसा हवेच्या दाबावर काय फरक होतो? कमी होतो. 30. सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय काय असते? प्रतिकर्षण. 31. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? न्यूटन. 32. समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? पाण्याखालील भूकंप. 33. समुद्रात भरती होण्यास कोणती संकल्पना जबाबदार आहे? गुरुत्वाकर्षण. 34. विमान कोणत्या नियम किंवा तत्वावर काम करते? बलनीचे तत्व. 35. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतुष्ट होते त्यास काय म्हणतात? दवबिंदू. 36. पाणी कोणत्या तापमानावर उकळते? 100 डिग्री सेंटीग्रेड. 37. पाण्याचा गोठणबिंदू किती आहे? 0 डिग्री सेंटीग्रेड. 38. पाण्याची सर्वाधिक घनता किती सेल्सिअस तापमानाला असते? 4. 39. कोणत्या तापमानाला सेल्सिअस व फॅरेनहाइट हे दोन्ही सारखे असतात? 0-40. 40. पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढल्यास जेवढी उष्णता लागते त्याला काय म्हणतात? 1 कॅलरी. 41. चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या कोणत्या भागात असते? टोकांशी. 42. सोन्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? ऑरम. 43. कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखले जाते? लिथियम. 44. पितळी समस्या कोणत्या धातूचे बनलेले आहे? तांबे व जस्त. 45. कोळशाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता? अँग्रामाइटिस. 46. पारा याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? Hg. 47. पाऱ्याची घनता पाण्यापेक्षा किती पट जास्त असते? 7 पट. 48. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? जस्त. 49. कोणत्या पदार्थाला मूर्खाचे सोने म्हणतात? पायराइड. 50. सुवर्णक्रांती कशाशी संबंधित आहे? मधुमक्षिका पालन. 51. सार्क या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? काठमांडू, नेपाळ. 52. सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? टुंड्रा प्रदेश. 53. कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे? पॅसिफिक महासागर. 54. पनामा कालवा हा कोणत्या महासागरांना जोडतो? अटलांटिक व पॅसिफिक. 55. जगातील सर्वात लहान देश कोणता? व्हॅटिकन सिटी. 56. जगातील सर्वात लांब नदी कोणती? नाईल. 57. नाईल नदी कोणत्या खंडात आहे? आफ्रिका. 58. G20 गटाची स्थापना केव्हा झाली? 26 सप्टेंबर 1999. 59. G20 समिट भारतात कोणत्या वर्षी झाली? 2023. 60. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा. 61. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? 1 जानेवारी 1995. 62. जागतिक व्यापार संघटनेत किती देश सदस्य आहेत? 164. 63. युनिसेफचे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क. 64. युनिसेफ या संघटनेची स्थापना केव्हा झाली? 11 डिसेंबर 1946. 65. फिनलँड देशाची राजधानी कोणती? हेलसिंकी. 66. हिऱ्यांचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? किंबर्ले. 67. जागतिक कृषी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? 16 मे. 68. राष्ट्रकुल परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1867. 69. जगातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती? काराकोरम. 70. काराकोरम ही पर्वतरांग कोणत्या पर्वतरांगेत येते? हिमालय. 71. जगातील सर्वात उंच शिखर कोणते? माउंट एव्हरेस्ट. 72. जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती? ॲडीज. 73. नासा ही संस्था कोठे स्थित आहे? वॉशिंग्टन. 74. युक्रेन या देशाची राजधानी कोणती? कीव. 75. वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात? ऑएसिस. 72. कॅनबरा हे शहर कोणत्या देशात आहे? ऑस्ट्रेलिया. 77. ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? ऑस्ट्रेलिया. 78. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? थेम्स. 79. मॉरिशसची राजधानी कोणती? पोर्ट लुईस.
80. स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे? युरोप. 81. इंडोनेशियाची राजधानी कोणती? नुसंतारा. 82. पाकिस्तानची राजधानी कोणती? इस्लामाबाद. 83. मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? इंग्लंड. 84. कॅनडाची राजधानी कोणती? ओटावा. 85. अझरबैजान या देशाची राजधानी कोणती? बाकू. 86. सर क्रीक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? भारत, पाकिस्तान. 87. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क. 88. जगाची विभागणी एकूण किती खंडामध्ये झाली आहे? 7. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? आशिया. 90. शास्त्रज्ञांनी 2023 मध्ये कोणत्या 8व्या खंडाचा शोध लावला? झिलेंडिया. 91. हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आढळतात? आफ्रिका. 92. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? जपान. 93. बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश आहे? तुर्कस्तान. 94. उलट्या टोपलीच्या आकाराच्या एस्किमोनच्या घराला काय म्हणतात? इग्लू. 95. जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? भारत. 96. मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे? पॅसिफिक. 97. सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे? आशिया. 98. कलाहरी वाळवंट कोणत्या खंडात आहे? दक्षिण आफ्रिका. 99. कोलोटाडो वाळवंट कोणत्या खंडात आहे? अमेरिका. 100. रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? टायबर.